मी गौतम दत्तजी सोनकांबळे, मुक्काम पोस्ट लघु, तालुका दिलेली, जिल्हा नांदेड, मानसपुत्र आहे राळपट्टीचा. माझ्या भावाचं नाव आहे कृष्णा अंबादास राठोड आणि आमच्या आजीने जमीन 1966 मध्ये खरेदी घेतलेली आहे. 24 एकर खरेदी घेतली. 24 एकरचा फेर घेण्यात आला, पण जे आहे ते 7/12 17 एकर आजरोजी कायम आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की कुळामध्ये प्रत्येकाला 24 एकर हैदराबाद कुळ व्यवहाराप्रमाणे भेटते, पण यांना 42 एकर जमीन भेटलेली आहे. तरी पण आमच्या 7/12च्या इतर अधिकारामध्ये कुळ काबीज नाही असा उल्लेख आहे. आम्ही त्यांना विचारलं की बाबा हे कुळ काबीज नाही तर हे ठेवतं कशाला. मग त्यांनी आम्ही जे आहे ते तहसीलदाराकडे अप्लाय केलं. तहसीलदाराने सर्व गोष्टीची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर जे आहे ते त्यांनी निकाल दिला की कुळ लागत नाही. त्याच्यामुळे ते समोरची पार्टी दुःखी झाली. दुःखी होऊन त्यांनी एसडीएम कडे जे आहे ते अपील केले. अपील केल्यानंतर त्यांनी अपील त्यांचं फेटाळून लावलं, कारण काही योग्य तो निर्णय तहसीलदारांनी दिला होता. त्यानंतर दुःखी होऊन त्यांनी जे आहे ते सामान्य प्रशासन कलेक्टर ऑफिसमध्ये ऍडमिट केले केस. त्यांनी केल्यानंतर आपल्या संगीता राठोड मॅडमकडे, राठोड मॅडमचं त्यांचं काय गोडबंगाल झालं माहिती नाही, तरी पण जे आहे ते मॅडम जे आहे ते असा आदेश केला की अंशतः त्यांचं अपील मंजूर करण्यात येत आहे आणि तहसीलदाराने केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. आणि पुन्हा तहसीलदाराला सांगितले की याच्यामध्ये दोन्ही उपपक्षकारांना बोलून घ्या, सखोल चौकशी करा, चौकशी करून जे आहे ते निर्णय द्या. म्हणजे अगोदरच त्यांनी चौकशी करूनच निर्णय दिला होता. पुन्हा निर्णय काय देणार आहे. गोल गोल फिरवण्यामध्ये आम्हाला जे आहे ते काय स्वार्थ आहे यांच्या संगीता मॅडमचा. 7 वर्ष गेले याच्यामध्ये. आमचे पैसे समृद्धी महामार्गाचे पैसे हायकोर्टात जाऊन पडले या लोकांमुळे. या लोकांचं आमच्याच 7/12 नसून 108 एकर मध्ये इतर अधिकाऱ्यांमध्ये पूर्ण आहे म्हणून नाव आहे. प्रत्येकाला हे लोक जे आहे ना संधी देतात, वाटघाई करतात. काय करेल आहे बाबा, प्रशासन आम्हाला असं फिरवतं. आमची जमीन खरेदी घेतलेली आमच्या आजीची जमीन त्यांना दिलं असतं तर आम्ही अपीलमध्ये गेलो असतो. तहसीलदारांना पुन्हा आदेश करा म्हणण्याचा अर्थ काय होऊ शकते. त्याच्यामुळे जे आहे ना हे मनमानी निर्णय देतात मॅडम. यांच्या आदेशाला कंटाळून, यांच्या वागण्याला, यांचा मनमानी कारभार पाहून दुःखी होऊन आम्ही आज जे आहे ते उपोषणाला बसलो. जर आमचा 14 तारखेपर्यंत उपोषणामधला काही निर्णय नाही झाला तर आम्ही 15 तारखेला आत्मदहन करणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना आपल्याला अपेक्षित असंच आहे की 7 दिवसाच्या मध्ये, आता मॅडमने जर आंदोलन केली, 7 दिवसाच्या मध्ये ह्या गोष्टीचा छडा लावून जे आहे ते त्यांनी आदेशित करावं, पुनरादेशित, आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये नावं कमी करावं. आणि 7/12 उतारा जे आहे ते आम्ही खरेदी जितकी आधी आमची घेतली, 2 एकर घेतली, 5 एकर घेतली, जो फेर झालेला आहे तोच फेर जे आहे ते 7/12 तयार करून द्यावा. एवढी मान्य जर आमची मान्यता जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य केली तर आम्ही 2 मिनिटांमध्ये उठण्यास तयार आहोत. पण आमची जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही जीव द्यायला पण तयार आहोत. आत्मदान हा यावर उपाय होऊ शकतो. किती दिवस वाट पाहायची सर. प्रशासनाचे जेवढे जे आहे ना चक्रा मारता मारता 3 ऑफिसचे आमचे चप्पल हिजून गेले. 7 वर्षापासून करतोय. आमच्या बाईला लग्न करायचंय, आम्ही व्याजाने पैसे घेतले दुसऱ्याकडनं. आम्हाला त्यांना उत्तर देणं आहे. समृद्धीचा पैसा आमच्या हायकोर्टात अडकून पडला. आम्ही काय करायचं सांगा. म्हणल्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही दुसरा. माझं नाव गौतम दत्तजी सोनकांबळे. मी आणि कृष्णा अंबादास राठोड, माझा भाऊ बसलेला आहे. मी मानसपुत्र आहे.